Hello students, welcome back to the channel Ayurology. We are going to start a new topic of physiology, that is immunity. इम्युनिटी हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे कारण इम्युनिटीवर दरवर्षी एक SAQ कन्फर्म येतोय. त्यामुळं फार सोपा टॉपिक आहे, बेसिक आहे. याचं बॅकग्राऊंड आपल्याला बरंचसं 11th आणि 12thला झालेलं आहे. त्यामुळं मला वाटतं 11th आणि 12thला झालं असल्यामुळं इम्युनिटी हा टॉपिक आपल्याला सोपाच वाटणार आहे. काय आहे इम्युनिटी, कशाप्रकारे आपण पाहणार आहोत, इम्युनिटी म्हणजे काय, इम्युनिटीचे टाईप्स काय आहेत, इननेट इम्युनिटी काय, ॲक्वायर्ड इम्युनिटी काय, या सर्व गोष्टी जाणून घेऊयात आजच्या या लेक्चरमध्ये. ओके, सो व्हॉट इज इम्युनिटी? द इम्युनिटी इज नथिंग बट इट इज द ॲबिलिटी ऑफ द बॉडी टू फाईट अगेन्स्ट द डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. इम्युनिटी म्हणजे काय, तर जे डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, मग ते व्हायरल इन्फेक्शन असो, ते बॅक्टेरियल इन्फेक्शन असो, ते फंगल इन्फेक्शन असो, ते पॅरासिटिक इन्फेक्शन असो, ते कशाही प्रकारचं इन्फेक्शन असो, ते आपल्या इम्युनिटीला, ते आपल्या बॉडीला जर कमकुवत करत असेल तर त्याला रेझिस्ट करणं म्हणजे त्याला थांबवणं म्हणजे इम्युनिटी. इट इज द बॉडीज नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम. इट इज द फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द सेल्युलर व्हायटिलिटी अँड इट्स ड्युअल शील्ड स्ट्रक्चर. इट इज इम्युनिटी. बरं, फक्त इम्युनिटी म्हणून चालेल का हो? इम्युनिटीवरती काही फॅक्टर्स असतील जे इन्फ्लुएन्स करत असतील इम्युनिटीला कमजोर करण्याचा प्रयत्न करत असतील तर नक्कीच आहेत. तर बघा, द कॉर्नरस्टोन्स ऑफ हेल्थ अँड डिसीज प्रिव्हेन्शन शिल्डिंग अस फ्रॉम सराउंडिंग पॅथोजन्स. द बायोलॉजिकल डिफेन्स. बायोलॉजिकल डिफेन्स म्हणजे काय, तर द कॅपेबिलिटी ऑफ अन ऑर्गॅनिझम टू रेझिस्ट हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड फॉरेन इन्व्हेडर्स. आपल्या बॉडीचं जे बायोलॉजिकल डिफेन्स आहे, त्या डिफेन्स ज्या प्रकारे आपले NSG कमांडो, ज्या प्रकारे आपली आर्मी ही आपल्या तळावरती तैनात असते, जे आपलं सैन्य दल आहे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे मग ते स्टेट पोलीस असो, ते सेंट्रल पोलीस असो किंवा आर्मी असो, NSG कमांडो असो, प्रत्येकजण काय करते, आपल्या कंट्रीला वाचवण्यासाठी दुश्मनासाठी रेझिस्ट करते, दुश्मनाला आतमध्ये येऊ देत नाही, म्हणजे त्याला थांबवते, रेझिस्ट करण्याचं काम करते. ते एक डिफेन्स मेकॅनिझम सारखं ते शिल्ड आहे, ज्या प्रकारे इथं दाखवलेलं आहे ते. डिसीज रेझिस्टन्स. डिसीज रेझिस्टन्स म्हणजे काय, डिसीजला थांबवणं. स्पेसिफिकली रेफर्स टू द ॲबिलिटी ऑफ द बॉडी टू फाईट अगेन्स्ट द डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम्स. जे डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या विरोधात फाईट करणं, त्यांना थांबवणं. अँड कॉन्स्टंट सर्व्हिलियन्स, अ कॉम्प्लेक्स नेटवर्क ऑफ सेल्स, टिश्यू अँड केमिकल सिग्नल्स ऑपरेटिंग 24/7. फक्त आपली आर्मी, फक्त आपले सैन्य हे तैनात ठेवून जमल का हो? बाहेरून काही धोका नाही हे तर गरजेचं आहे, पण आतमध्ये सुद्धा कुठलाही धोका निर्माण होऊ नये ही सुद्धा काळजी घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे कॉन्स्टंट सर्व्हिलियन्स, 24/7 पेट्रोलिंग करण्यासारखं आहे. म्हणजे बाहेर तर बाहेर, आतमधले पोलीस सुद्धा सर्व स्टेटमध्ये कुठं चोरी होते का, काय होते का, काय नाही होत, या सर्व गोष्टी पाहणं म्हणजे 24/7 सर्व्हिलियन्स करणं आपल्याला प्रोटेक्शन देण्यासाठी. त्याप्रकारे हे एक्झाम्पल दिले. आता फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द इम्युनिटी. का असे काही फॅक्टर्स असू शकतात का की जे इम्युनिटीला इन्फ्लुएन्स करतील? इम्युनिटी कोणत्या तरी फॅक्टर्सवर डिपेंड आहे का? तर हो, नक्कीच आहे. इम्युनिटी ही मेनली 3 फॅक्टर्सवर डिपेंड करते. फर्स्ट इज एज. तुम्हाला माहीत आहे, उतरत्या वयानुसार इम्युनिटी ही कमी होत चालते, इम्युनिटी ढासळत चालते, बरोबर. त्याचप्रमाणे जे न्यूबॉर्न्स आहेत, आता न्यूबॉर्न्समध्ये इम्युनिटी ही फुली डेव्हलप्ड नसते, कारण इम्युन सिस्टम फुली ॲक्टिवेट झालेलं नसतं, फुली डेव्हलप झालेलं नसतं. त्यामुळं त्यांचीही इम्युनिटी फार कमी असते न्यूबॉर्न्स बेबीची. त्याचप्रकारे ओल्ड एजमध्ये काय होते, तर ग्रॅज्युअल प्रोग्रेसिव्ह डिक्रीज इन द ओव्हरऑल इम्युन रिस्पॉन्स. जनरली काय होत असतं, न्यूबॉर्नमध्ये इम्युनिटी थोडीशी कमी असते, त्याच्यापेक्षा जास्त जे अडल्ट असतात त्यांच्यामध्ये असतात, आणि परत हळूहळू इम्युनिटी ही कमी होत चालते. म्हणजे इट इज अ ग्रॅज्युअल डिक्रीज इन इम्युनिटी आहे. हार्मोन्स. सेकंड आहे हार्मोन्स. समजा जर हार्मोन्समध्ये बदल झाला किंवा हार्मोन्स नॉर्मल असायच्या ऐवजी ॲबनॉर्मल झाले, मग ते ॲबनॉर्मलमध्ये कमी सुद्धा होऊ शकतात, त्यांचं कमी सिक्रेशन झालं किंवा त्यांचं जास्त सिक्रेशन झालं. थायरॉईड हा आपल्याला माहीत आहे. थायरॉईड, आता बघा, एक आहे हायपरथायरॉइडिझम, एक आहे हायपोथायरॉइडिझम. ना थायरॉईड हार्मोन जास्त सिक्रेट होणं चांगलं आहे, ना कमी सिक्रेट होणं चाललं आहे. म्हणजे हार्मोन्सची जी लेवल आहे ती मेन असली पाहिजे. हार्मोन्स ना कमी व्हायला पाहिजे ना जास्त व्हायला पाहिजे. ओके.
त्यामुळं हार्मोन्स अल्टरेशन ऑर रॅपिड फ्लक्च्युएशन इन द सिस्टमिक हार्मोनल लेवल डायरेक्टली इन्क्रीजेस ससेप्टिबिलिटी टू द क्लिनिकल इन्फेक्शन बाय वीकनिंग प्रोटेक्टिव्ह इम्युन थ्रेशोल्ड्स. जे हार्मोन्स आहेत त्या हार्मोन्सला ना कमी होऊन जमणार आहे ना जास्त होऊन जमणार आहे, कारण ते डायरेक्टली अफेक्ट करणार आहे बॉडीला. कमी झालं तरी ते डिसीज कॉज करणार, जास्त झालं तरी ते डिसीज कॉज करणार. सेकंड फॅक्टर होता हॉर्मोन्स. थर्ड आहे न्यूट्रिशन. तुम्ही ज्या प्रकारचं अन्न सेवन करताय, तुम्ही ज्या प्रकारचं न्यूट्रिशन घेताय, ज्या प्रकारे तुमचा डाईट आहे त्यावर नक्कीच तुमची इम्युनिटी बळकट राहणार ना. आपल्याला क्वाशियोरकर आणि मरासमस हे डिसीज सांगितले होते. आता हे ॲक्च्युअलमध्ये इम्युनिटीशीच रिलेटेड आहेत, कारण न्यूट्रिशन त्यांना प्रॉपर मिळालेलंच नाही आहे. त्यामुळे क्वाशियोरकर आणि मरासमस सारखे डिसीजेस झालेले आहेत त्यांना. प्रोटीन डिफिशियन्सी, कार्बोहायड्रेट डिफिशियन्सी. त्यामुळे क्वाशियोरकर आणि मरासमस झाले, म्हणजे न्यूट्रिशन योग्य नाही ना, म्हणजेच डाईट चांगला नाही आहे. आणि डाईट चांगले नसल्यामुळं जी इम्युनिटी आहे ती कमजोर आहे, कमकुवत आहे. डिफिशियन्सीज अँड सब ऑप्टिमल न्यूट्रिशन्स लेवल्स डिसरप्ट द इसेन्शियल सेल्युलर फंक्शन्स. जनरल इम्युनिटी इज सिव्हिअरली रिड्युस्ड ड्युरिंग द स्टेट ऑफ ॲक्टिव्ह मालन्यूट्रिशन. आणि यानं काय होणार आहे, मॅलन्यूट्रिशन होणार आहे. म्हणजे बॉडीला काय तुम्ही योग्य पद्धतीनं त्याला खुराक देतच नाही ना. तुम्ही फक्त उठलं की सुटलं रोज मॅगी खाताय, मग मॅगी खाऊन कसं पोषण येईल शरीराला, बरोबर आहे का? तर बेसिकली हे 3 फॅक्टर्स जे होते तर हे इम्युनिटीला इन्फ्लुएन्स करत होते. म्हणजे इम्युनिटी एज, हार्मोन्स आणि न्यूट्रिशनवरती डिपेंड होती. आता इम्युनिटीचं ॲक्च्युअल क्लासिफिकेशन बघूयात आपण. इम्युनिटीचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे आहे. ओके, तर इम्युनिटीला बेसिकली आपण 2 डिव्हिजन्समध्ये क्लासिफाय केलेलं आहे. एक आहे इननेट इम्युनिटी आणि एक आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी. पाहूयात आपण इननेट इम्युनिटी. इननेट इम्युनिटी ही नॉन स्पेसिफिक इम्युनिटी आहे आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी ही स्पेसिफिक इम्युनिटी आहे. म्हणजे इननेट इम्युनिटी ही बाय बर्थ प्रेझेंट आहे तुमच्याकडे. ज्या दिवसापासून तुमचा जन्म झाला आहे ते आज 20-21 वर्षापर्यंत किंवा अजून 100 वर्षापर्यंत जोपर्यंत तुम्ही जगताय तोपर्यंत जी इम्युनिटी कंटिन्युअसली प्रेझेंट आहे त्याला आपण इननेट इम्युनिटी म्हणले. जी बाय बर्थ प्रेझेंट आहे ती आपल्याला आपल्या बॉडीनं स्वतःहून डिफेन्स म्हणजे लढवून घेतलेली नाही आहे, ती बाय बर्थ प्रेझेंट आहे, ती आपल्याला आयती मिळालेली आहे, त्याला आपण इननेट इम्युनिटी म्हणतो. या इननेट इम्युनिटीला परत आपण 4 क्लासेसमध्ये डिवाईड करतो, 4 बॅरियर्समध्ये डिवाईड करतो असं म्हणायला हरकत नाही. 4 बॅरियरमध्ये इननेट इम्युनिटी दिली गेलेली आहे. एक आहे फिजिकल बॅरियर, दुसरा आहे फिजिओलॉजिकल बॅरियर, तिसरा आहे सेल्युलर बॅरियर आणि चौथा आहे सायटोकाईन बॅरियर. बघा, फिजिकल बॅरियर म्हणजे काय, तर इट इज अ फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. हा MCQ येतो की बाबा फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स कोण आहे, तर फिजिकल बॅरियर म्हणजे स्किन आहे. द स्किन ऑन आवर बॉडी ॲक्ट ॲज द मेन बॅरियर प्रिव्हेंटिंग द एंट्री ऑफ पॅथोजन्स. विचार करा, जर आपल्या बॉडीवरती स्किनच नसती तर आपली बॉडी कशा प्रकारे दिसली असती. म्हणजे आतमध्ये लिव्हर आहे, स्टमक आहे, किडनी आहे, हे सगळे ऑर्गन्स एकदम उघडे दिसले असते. त्यांच्यावरती स्किनच नाही आहे ना. म्हणजे आपलं GI ट्रॅक स्किननं कव्हर केलेलं आहे, आपलं नर्वस सिस्टम स्किननं कव्हर केलं आहे. जेवढ्या बॉडीमध्ये सिस्टम आहेत तेवढ्या सगळ्या फिजिकल बॅरियर म्हणजे स्किननं कव्हर केल्या आहेत. आणि ह्या काय करतायत, पॅथोजन्सला एंट्री देत नाही आहेत ना. त्यामुळे ह्या फिजिकल बॅरियरसारखं काम करतायत. सेकंड आहे फिजिओलॉजिकल बॅरियर. इट इज अ केमिकल मायक्रो इन्व्हायरॉन्मेंट्स, ॲसिड इन आवर स्टमक, सलायवा इन द माउथ अँड प्रोटेक्टिव्ह टीयर्स इन आवर आईज. आपल्या स्टमकमध्ये ॲसिड आहे, त्या ॲसिडचा pH किती आहे, त्या ॲसिडचा pH आहे जवळपास 6 to 6.5, म्हणजे ॲसिडिक pH आहेत. ॲसिडिक का आहे बरं, ॲसिडिक असल्यामुळं जे अन्न आहे ते आपल्याला पाचन होणार आहे, त्या अन्नाचं पचन होणार आहे. जर समजा तो pH जर ॲसिडिक नसता तर आपलं अन्नाचं पाचन झालंच नसतं ना. आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्याला आपण म्हणतो तीक्ष्ण अग्नी आहे, अग्नी आहे ना. मग अग्नी असल्यामुळं अग्नीचं स्वरूप हे कसं असलं पाहिजे, अग्नीसारखंच असलं पाहिजे. त्या प्रकारे सलायवा इन द माउथ, आपल्या माउथमध्ये सलायवा आहे. या सलायवा असल्यामुळं सुद्धा जे पॅथोजन्स आहेत ते आपल्या बॉडीत एंटर होऊ शकत नाहीत. त्यामुळे सलायवा हे सुद्धा एक फिजिओलॉजिकल बॅरियरसारखं काम करतं. टीयर्स इन आवर आईज, आपल्या डोळ्यातले जे अश्रू आहेत यांना सुद्धा फिजिओलॉजिकल बॅरियरमध्ये कन्सिडर केलेलं आहे. थर्ड आहे सेल्युलर बॅरियर. सेल्युलर बॅरियर म्हणजे काय, तर सर्टन टाईप्स ऑफ द व्हाईट ब्लड सेल्स विच आर WBC लाईक PMNL. PMNL म्हणजे काय, तर पॉलीमॉर्फोन्यूक्लिअर ल्युकोसाईट आणि न्यूट्रोफिल्स. हे काय करतात, तर हे
जे फॉरेन पॅथोजन्स आहेत किंवा फॉरेन इन्व्हेडर्स आहेत यांना एनगल्फ करण्याचं काम करत असतात. यांना एनगल्फ केल्यामुळं काय होतं तर आपली जी इम्युनिटी आहे ती मजबूत राहते. त्यामुळे यांना म्हणले सेल्युलर इम्युनिटी. का बरं म्हणले सेल्युलर? कारण हे सेलच्या लेवलवरती जाऊन काम करत आहेत. WBC ही सेल आहे, ते न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट हे सेल्स तर आहेत ना, RBC, WBC, प्लेटलेट. मग सेल्युलर लेवल, सेलच्या लेवलवरती जाऊन काम करतायत, त्यामुळे त्यांना म्हणण्यात आलं सेल्युलर लेवल. फोर्थ बॅरियर आहे सायटोकाईन बॅरियर. इंटरफेरॉन्स हे नाव तुम्ही ऐकलं असेल बघा. प्रोटीन्स, इंटरफेरॉन्स इज नथिंग बट द प्रोटीन सिक्रिटेड बाय द व्हायरस इन्फेक्टेड सेल्स टू शील्ड ऑर प्रोटेक्ट द नेबरिंग नॉन इन्फेक्टेड सेल्स. जे नॉन इन्फेक्टेड बघा, व्हायरस तुम्हाला इन्फेक्शन झालं त्यात इंटरफेरॉन्स नावाचं प्रोटीन सिक्रेट केलं, तर ते इंटरफेरॉन्स नावाचं जे प्रोटीन आहे ते तुम्हाला अजून इन्फेक्टेड सेल्सपासून वाचवण्याचं काम करतं. किंवा आत्ता तर इन्फेक्शन झालं आहे त्याला आता परत अजून वाढ होऊ देण्यासाठी हे सायटोकाईन म्हणजे इंटरफेरॉन्स काम करतात. म्हणजे इंटरफेरॉन्स आर द प्रोटीन्स विच प्रोटेक्ट युअर नॉन इन्फेक्टेड सेल्स. जे नॉन इन्फेक्टेड सेल्स आहेत त्यांना इन्फेक्टेड होऊ देत नाही. नॉन इन्फेक्टेड सेल्सला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं सायटोकाईन. ओके, तर हे होतं 4 प्रकारचे बॅरियर्स. आता कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस ऑफ इननेट बॅरियर्स हे एकदा पाहून घेऊयात आपण. फिजिकल बॅरियर, फिजिओलॉजिकल, सेल्युलर, सायटोकाईन बॅरियर. फिजिकल बॅरियर प्रायमरी कंपोनंट काय फिजिकल आहे ना, त्यामुळे आउटर इपिथेलियमवरती प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ एक्सटर्नल मायक्रोब्स. स्पेसिफिक प्रोटेक्टिव्ह एजंट इज एपिडर्मिल स्किन लेअर. हे स्किन लेअरवरती काम करतं. स्किनवरती जे पॅथोजन्स आहेत त्यांना आतमध्ये बॉडीमध्ये एंटर होऊ देत नाही. फिजिओलॉजिकल बॅरियर हे काय आहेत? केमिकल फ्लुइड्स आहेत, सलायवा, टीयर्स अँड ॲसिड इन स्टमक. हे काय करतात? यांचा मेथड ऑफ डिफेन्स कसा आहे तर डिस्ट्रॉय द पॅथोजन्स व्हाया द ॲसिडिक ऑर एन्झायमॅटिक कंटेंट. ह्यांच्याकडे ॲसिड आहे ना, ॲसिडिक किंवा एन्झायमॅटिक कंटेंटनं हे डिस्ट्रॉय करतात. मग त्या स्टमक इन ॲसिड, टीयर्स अँड सलायवा. सेल्युलर बॅरियर. सेल्युलर बॅरियरमध्ये प्रायमरी कंपोनंट कोण आहे? ल्युकोसाईट आहे, WBC. बरोबर, कारण हे काय करते? हे फॅगोसायटोसिस करते ॲट द सेल्युलर लेवल ऑफ इलिमिनेशन. सेलच्या लेवलवरती हे काम करते, त्यामुळे याला PMNL, पॉलिमॉर्फोन्यूक्लिअर ल्युकोसाईट म्हणलं होतं. PMNL, न्यूट्रोफिलस अँड मोनोसाईट हे 2 इनगल्फ करण्याचं काम करतात फॉरेन पॅथोजन्सला किंवा फॉरेन इन्व्हेडर्सला. फोर्थ आहे सायटोकाईन बॅरियर. ह्यांचा प्रायमरी कंपोनंट काय आहे तर सायटोकाईन सिक्रेटरी प्रोटीन्स आहेत. हे मेथड ऑफ डिफेन्स काय आहे यांचा तर इनहिबिट्स व्हायरल रेप्लिकेशन इन ॲडजस्टंट स्ट्रक्चर्स. हे व्हायरल इन्फेक्शनला किंवा व्हायरल इन्फेक्शनला रेप्लिकेट होऊ देत नाहीत, म्हणजेच वाढ होऊ देत नाहीत. जे इंटरफेरॉन्स नावाचं प्रोटीन सिक्रेट केलेलं आहे, इंटरफेरॉन्स प्रोटेक्ट द नॉन इन्फेक्टेड सेल्स फ्रॉम द इन्फेक्टेड सेल्स. त्यामुळं इंटरफेरॉन हे काय करतं? नॉन इन्फेक्टेड चांगल्या सेल्सला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. ते हे आहे सायटोकाईन बॅरियर. तर ही होते आपली इननेट इम्युनिटी कंप्लीट. आता याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूयात ॲक्वायर्ड इम्युनिटी, कारण ॲक्वायर्ड इम्युनिटी ही फार लेंदी आहे. ॲक्वायर्ड इम्युनिटीला थोडक्यात आपल्याला कंप्लीट करता येणार नाही, नाहीतर लेक्चर फार लेंदी होऊन जाईल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ॲक्वायर्ड इम्युनिटीला डिटेलमध्ये पाहूयात, कारण ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये बरंचसं क्लासिफिकेशन आहे. त्याचे एक्झाम्पल्स सेल्युलर, ह्युमरल, नॅचरल, ॲक्टिव्ह, पॅसिव्ह, आर्टिफिशियल या बऱ्याच इम्युनिटी आहेत. त्यामुळे ॲक्वायर्ड इम्युनिटीला आपण एक स्पेशल लेक्चर देऊयात. ओके, बाय.